नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आर के जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत काल झालेला पेपर. प्रश्न पहिला, ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? उत्तर आहे संगीत. प्रश्न दुसरा, देशातील पहिले मधाचे गाव कोठे आहे? उत्तर आहे माघर. प्रश्न तिसरा, कोणत्या नदीला बिहारचे दुखाश्रू म्हणतात? उत्तर आहे कोशी. प्रश्न चौथा, 71व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन कोणत्या देशात केले आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो भारत. प्रश्न पाचवा, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणतं आहे? उत्तर आहे फिमर. प्रश्न सहावा, आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे? उत्तर आहे डेसिबल. प्रश्न सातवा, कोणत्या झाडाचे लाकूड आगपेट्याच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जातात? उत्तर आहे पॉप्लर. प्रश्न आठवा, भारताच्या राष्ट्रीय चिन्हात एकूण किती सिंह असतात? उत्तर आहे 4 सिंह. प्रश्न नववा, जगातील मलेरिया दिवस केव्हा साजरा करण्यात येत आहे? उत्तर आहे 25 एप्रिल. प्रश्न 10वा, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी घनतेचे राज्य कोणते आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो अरुणाचल प्रदेश. प्रश्न 11वा, भारतातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो शीख. प्रश्न 12, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमाने स्पष्ट करण्यात आले आहेत? उत्तर आहे 12 ते 35 कलम. प्रश्न 13, समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात? उत्तर आहे पाण्याखालील भूकंप. प्रश्न 14, पहिली महिला महाराष्ट्र केसरी 2023 कोण ठरली आहे? उत्तर आहे प्रतिभा बांगडी. प्रश्न 15, त्रुटी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी वापरतात? उत्तर आहे रक्तप्रवाह थांबण्यासाठी. प्रश्न 16, निळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे मत्स्य उत्पादन. प्रश्न 17, बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे बिहार. प्रश्न 18, सर्वात शेवटी स्थापन झालेला पोलिओ आयुक्त कोणते? उत्तर आहे मीरा भाईदर वसई विरार. प्रश्न 19, भारताच्या रिकी केजला तिसऱ्यांदा कोणता पुरस्कार मिळाला? उत्तर आहे ग्रॅमी पुरस्कार. प्रश्न 20, भारताचे आपले पहिले उपग्रह आणि आग्नेय क्षेपणास्त्राचे ट्रेकिंग जहाज कोणते आहे? उत्तर आहे INS ध्रुव. प्रश्न 21, भारतीय राज्यघटनेमध्ये उच्च न्यायालयाची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमात केली आहे? उत्तर आहे कलम 214. प्रश्न 22, खालीलपैकी मुंबई या द्विभाषिकीय राज्याची निर्मिती कोणत्या दिवशी झाली? उत्तर आहे 1 नोव्हेंबर 1956. प्रश्न 23, खालीलपैकी कोणते भारतीय राज्य सर्वात कमी लोकसंख्येचे आहे? उत्तर आहे सिक्कीम. प्रश्न 24, श क्ष स या वर्णनाला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो उष्मे असे म्हणतात. प्रश्न 25, कोणत्या पर्वताला महाराष्ट्राचा एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते? उत्तर आहे कळसुबाई. प्रश्न 26, दिवापुढे सतत जळणारा दिवा म्हणजे होते? उत्तर आहे मित्रांनो नंदादीप. प्रश्न 27, व्हिनेगर हे कोणते जलीय द्रावण आहे? उत्तर आहे ॲसिटिक आम्ल. प्रश्न 28, सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? उत्तर आहे देवमासा. प्रश्न 29, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद.
प्रश्न 30. खालील नवीन राज्य निर्मितीची कलम काय आहे? उत्तर आहे कलम 2. प्रश्न 31. रयतवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू झाली? त्याचं उत्तर आहे मित्रांनो 1820. प्रश्न 32. महालवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू झाली? उत्तर आहे 1819. प्रश्न 33. कलम 32 ही संविधानाची आत्मा आहे असे कोणी म्हटले आहे? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 34. भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोण आहेत? उत्तर आहे डॉक्टर होमी भाभा. प्रश्न 35. महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता आहे? उत्तर आहे कोयना. प्रश्न 36. खालीलपैकी चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? उत्तर आहे वसंत सागर. प्रश्न 37. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला? उत्तर आहे तोरणा. प्रश्न 38. मेजर ध्यानचंद यांचा जन्म कोणत्या साली झाला? उत्तर आहे 29 ऑगस्ट 1905. प्रश्न 39. नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे पंतप्रधान. प्रश्न 40. 2028 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये कोणता नवीन खेळ समावेश करण्यात आलेला आहे? उत्तर आहे स्क्वॅश. प्रश्न 41. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2023 नुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये प्रथम क्रमांकावर कोणतं राज्य आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो इंदोर. प्रश्न 42. नाबार्डचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली आहे? उत्तर आहे के.व्ही. साजी. प्रश्न 43. भारतातील पहिले औद्योगिक स्मार्ट सिटी कोणती आहे? उत्तर आहे औरंगाबाद. प्रश्न 44. IOCLचे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहेत? उत्तर आहे शेफ संजीव कपूर. प्रश्न 45. खालीलपैकी कोणत्या राज्यात 2022-2023 या वर्षासाठी सर्वाधिक FDI गुंतवणूक झाली आहे? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 46. धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? उत्तर आहे पांझरा. प्रश्न 47. विल्यम्स हा बंधारा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो प्रवरा. प्रश्न 48. कृष्णा व कोयना यांचा प्रीतिसंगम सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? उत्तर आहे कराड. प्रश्न 49. इसवी सन 1916 मध्ये ऑनी बेझंट यांनी कोणत्या प्रांतामध्ये होम रूल लीगची स्थापना केली? उत्तर आहे मद्रास. प्रश्न 50. साबरमती आश्रमातील स्थापन महात्मा गांधींनी कोणत्या वर्षी केली आहे? उत्तर आहे 1915. प्रश्न 51. इंडियन इंडिपेंडन्स लीग ही संघटना 1924 मध्ये कोणी स्थापन केली? उत्तर आहे रासबिहारी बोस. प्रश्न 52. लाला हरदयाळ यांनी गद्दार संघटनेची स्थापना कुठे केली? उत्तर आहे अमेरिका. प्रश्न 53. पाळेगाराचा उठाव कोणत्या भागात झाला होता? उत्तर आहे आंध्र प्रदेश. प्रश्न 54. सशस्त्र उठाव करणारा आद्य क्रांतिकार कोण आहे? उत्तर आहे वासुदेव बळवंत फडके. प्रश्न 55. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिला आहे? उत्तर आहे दादाभाई नौरोजी. प्रश्न 56. 1930 मध्ये पहिले गोलमेज परिषद कोणी बोलावली? उत्तर आहे रॅम्स मॅकडोनाल्ड. प्रश्न 57. बंदी जीवन हे पुस्तक कोणी लिहिले? उत्तर आहे सचिंद्रनाथ सन्याल. प्रश्न 58. बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्थापन कोणी सुरू केली होती? उत्तर आहे रॉबर्ट क्लाव्ह्यू. प्रश्न 59.
भारतामध्ये आलेले पहिले युरोपियन कोण होते? उत्तर आहे पोर्तुगीज. प्रश्न 60. बक्सारची लढाईमध्ये इंग्रजांचा सेनापती कोण होता? उत्तर आहे थॉमस मनरो. प्रश्न 61. बंगालमध्ये कायमधारा पद्धत कोणी सुरू केली होती? उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवालिस. लॉर्ड कॉर्नवालिस. प्रश्न 62. भारतीय वृत्तपत्राचा मुक्तिदाता कोणाला म्हटले जाते? उत्तर आहे सर चार्ल्स मेटकाल्फ. प्रश्न 63. 1857 उठावामधील कानपूर येथील नेतृत्व कोणी केले होते? उत्तर आहे नानासाहेब पेशवे. प्रश्न 64. राष्ट्रीय सामाजिक परिषदेची स्थापना कोणी केली? उत्तर आहे न्यायमूर्ती रानडे. प्रश्न 65. मित्रमेळा या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? उत्तर आहे विनायक सावरकर. प्रश्न 66. मानव धर्म सभा या संस्थेची स्थापना कोणी केली होती? उत्तर आहे दादोबा पांडुरंग. प्रश्न 67. राजा राम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? उत्तर आहे 1828. प्रश्न 68. बहिष्कृत हितकारणी सभा संस्थेची स्थापना कोणी केली होती? उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 69. झारिया कोळसा उद्योग क्षेत्र कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर आहे झारखंड. प्रश्न 70. पेट्रोलियम तेल शुद्धीकरण कारखाना नुनमती हा कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर आहे आसाम. प्रश्न 71. भिलाई येथील पोलाद कारखाना कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तर आहे छत्तीसगड. प्रश्न 72. लोहित, सुबनसिरी, मानस, तिस्ता कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? उत्तर आहे ब्रह्मपुत्रा. प्रश्न 73. गंगा नदी ही सर्वात मोठी उपनदी कोणती आहे? उत्तर आहे यमुना. प्रश्न 74. गुवाहाटी हे शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो ब्रह्मपुत्रा. प्रश्न 75. कोणते बंदर भारताचे प्रवेशद्वार आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो मुंबई. प्रश्न 76. आलेवाडी हे बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? उत्तर आहे ठाणे. प्रश्न 77. भारताने संपूर्ण स्वदेशीय बनावटीचा पहिला उपग्रह अवकाशामध्ये कोणत्या वर्षी सोडला होता? उत्तर आहे 1975. प्रश्न 78. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? उत्तर आहे 1969. प्रश्न 79. भारतामध्ये कोणत्या राज्याने सर्वप्रथम माहितीच्या अधिकारासंबंधी कायदा केला होता? उत्तर आहे महाराष्ट्र. प्रश्न 80. देशामध्ये पहिली राष्ट्रीय सागर अकॅडमी कुठे विकसित झाली आहे? उत्तर आहे चेन्नई. प्रश्न 81. भारतामध्ये पहिले कांदा लसूण संशोधन केंद्र कुठे आहे? उत्तर आहे राजगुरुनगर. प्रश्न 82. भारतामध्ये पहिले मुक्त बंदर कोणते आहे? उत्तर आहे कंडला. प्रश्न 83. प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक कोण आहे? उत्तर आहे सचिन तेंडुलकर. प्रश्न 84. एक वेक्टर म्हणजे काय? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो 100 r. प्रश्न 85. खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्र शासनाने दरवर्षी ज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे? उत्तर आहे 14 एप्रिल. प्रश्न 86. कार्बन ट्रेडिंगची संकल्पना कोणत्या कराराने रूढ केली आहे? उत्तर आहे क्योटो करार. प्रश्न 87. भाषिक तत्वावर निर्माण केलेले पहिले राज्य कोणते आहे? त्याचं उत्तर आहे मित्रांनो आंध्र प्रदेश. प्रश्न 88. महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे?
उत्तर आहे सालेर. प्रश्न 89. आर्य समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे स्वामी दयानंद सरस्वती. प्रश्न 90. खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मार्लो-मेटो सुधारणा कायदा या नावाने देखील ओळखला जातो? प्रश्न 1909. उत्तर आहे 1909. प्रश्न 91. खालीलपैकी कोणी इंग्रजाविरुद्ध कुका चळवळ उभारली होती? उत्तर आहे गुरु रामसिंग. प्रश्न 92. खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही? उत्तर आहे मही. प्रश्न 93. अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर आहे वाशिम. प्रश्न 94. कवी बी याचे पूर्ण नाव काय आहे? उत्तर आहे नारायण मुरलीधर. प्रश्न 95. माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण आहे? उत्तर आहे महात्मा फुले. प्रश्न 96. राज्यघटनेच्या खालीलपैकी कलमामध्ये घटना दुरुस्तीची पद्धतीची तरतूद आहे? उत्तर आहे 368.